नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता. मी आता हे कॉलेजची नावं काढलेली आहेत 4, पण मागचे जे 12 कॉलेजेस मी पूर्ण अगदी डिटेल्समध्ये माझे जे मागचे 4 व्हिडिओ होते त्याच्याबद्दल अगदी महाराष्ट्रामध्ये जे MBBS गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस आहेत पहिले महाराष्ट्रातले 12, तर त्याच्याबद्दल मी प्रत्येक कॉलेजबद्दल मी सांगितलं आहे. आणि या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता पहिले 12 सांगितलेच होते, तर आता मी 13, 14, 15, 16 असे 4 मेडिकल कॉलेजेस आज घेऊन आली आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी या पूर्ण अगदी कॉलेजची माहिती हवी आहे, अगदी जस्ट म्हणजे ज्या मुलांना आपल्या सीट्स अलाउड झालेली होती 2023मध्ये, अगदी पूर्ण कॅटेगरी वाईज स्कोर मी अगदी पूर्ण ह्या 4ही कॉलेजचं सांगणार आहे. तर तुम्ही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता. अगदी झूम करून पहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल प्रत्येक स्कोर कसा होता 2023मध्ये. आणि ह्या व्हिडिओमध्ये मी 2024 एक्सपेक्टेड कट ऑफ 2024चा पण सांगणार आहे. आणि रँक पहिल्या 13 आणि 14, 15, 16 असे 4 MBBSचे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज इन महाराष्ट्र ह्याच्याबद्दल अगदी डिटेल्समध्ये आज वाचून दाखवणार आहे. तर तुम्ही इथं कॉलेजची नावं पण पाहू शकता. मी इथे कॅटेगरी काढलेली आहे. फर्स्ट तुम्ही इथे कॅटेगरी पाहू शकता. आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज इन बारामती हे पण काढलेलं आहे. आणि दुसरं कॉलेज आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज इन मिरजबद्दल पण सांगणार आहे. आणि थर्ड आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज इन नांदेड. आणि फोर्थ आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज इन लातूर. तर ह्या पूर्ण अगदी 4ही कॉलेजेसबद्दल मी पूर्ण अगदी कॅटेगरीज आणि स्कोअर पूर्ण अगदी सांगणार आहे. तर ज्या काही विद्यार्थ्यांना अधिक माहिती पाहिजे असेल त्यांनी तुम्ही अगदी मला कॉल करून किंवा मेसेज करून पण विचारू शकता. मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच आहे. तर पूर्ण अगदी तुम्ही डिटेल्स पाहू शकता. तर जे काही विद्यार्थी आपले जे 85% कोठ्यामधून म्हणजेच महाराष्ट्र कोठ्यामधून ज्या विद्यार्थ्यांकडे डोमॅस्टिक सर्टिफिकेट्स आहे आणि ज्या विद्यार्थ्याचं 10वी 11वी आणि 12वी हे महाराष्ट्रामधून झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांकडे डोमॅस्टिक सर्टिफिकेट्स नसेल तर काढून घ्या. आणि ज्या विद्यार्थ्यांकडे आहे तर ती खूप चांगली गोष्ट आहे. पण जे विद्यार्थ्यांकडे डोमॅस्टिक सर्टिफिकेट्स आहेत त्याच विद्यार्थ्यांना ह्या कॉलेजमधून ह्या मार्कावरती गव्हर्नमेंट सीट मिळण्याची शक्यता आहे, म्हणजेच 85% कोठ्यामधून. ओके, तर प्रत्येक मी अगदी कॉलेजसकट तुम्हाला पूर्ण वाचून दाखवते. तर पूर्ण इथे मी काढलेलं आहे कॉलेजचं पूर्ण. आता इथे मी नेक्स्ट बारामती मेडिकल कॉलेजबद्दल पूर्ण अगदी कॅटेगरी वाईज आणि कॉलेज पूर्ण सांगणार आहे. तिथे पाहू शकता तुम्ही. मी बारामती मेडिकल कॉलेज इन गव्हर्नमेंटचं जे ओपनचा कॅटेगरी काढलेला आहे. तर ओपनला 620ला 2023मध्ये कट ऑफ गेला होता ओपन कॅटेगरीचा. OBCचा पाहू शकता 609. EWS म्हणजे इकॉनॉमिकल विकर सेक्शन ज्यांच्याकडे सर्टिफिकेट्स आहे त्या विद्यार्थ्यांसाठी हा कट ऑफ गेला होता 615. आणि SC कॅटेगरीचं जे शेड्यूल कास्ट आहेत त्यांच्यासाठी 530 हा कट ऑफ होता. आणि STच्या विद्यार्थ्यांना 394 हे कट ऑफ होता. हे झालं बारामती गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज. आणि पुढे तुम्ही पाहू शकता आणखी इथं काढलेला आहे विजेचा. तर 569 हा विजेचा कट ऑफ गेला होता. NTBचा पाहू शकता 551. NTCचा पाहू शकता 692. आणि NTDचा पाहू शकता 615. तर हे झालं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज इन बारामतीचं पूर्ण अगदी 2023चा मी कट ऑफ सांगितला आहे. आणि नेक्स्ट तुम्ही मिरजचा पाहू शकता. अगदी मिरज गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचा किती गेला होता. इथं ओपन कॅटेगरीचा पाहू शकता तुम्ही 616ला विद्यार्थ्याला सीट्स अलाउड झाली होती. आणि OBCचा पाहू शकता तुम्ही 606. ओके, आणि नेक्स्ट कॅटेगरी तुम्ही पाहू दाखवते मी तुम्हाला झूम करून म्हणजे लक्षात येईल की EWS कॅटेगरीचा 613ला गेला होता. SC कॅटेगरीचा 525ला गेला होता. आणि ST कॅटेगरीचा तर 389ला गेला होता. आणि VJ कॅटेगरीचा 556ला गेला होता. आणि NTBचा पाहू शकता तुम्ही इथं 531ला गेला होता. तर हे झालं पूर्ण अगदी कॅटेगरीज. आणि पुढचं कॅटेगरी तुम्ही इथे पाहू शकता NTC तर 596ला गेला होता. आणि NTDचा विचार केला तर 604वरती विद्यार्थ्यांना सीट्स अलाउड झाली होती गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज इन मिरज. ओके, आणि नेक्स्ट तुम्ही इथे पाहू शकता गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज इन नांदेड. हे नांदेडचं पण काढलेलं आहे. तर हे नांदेडच्या कॉलेजचा अगदी मी झूम करून तुम्हाला प्रत्येक कॅटेगरी वाईज तुम्हाला इथे दाखवते म्हणजे लक्षात येईल. तर इथं जनरलचा कॅटेगरीचा आपण विचार करूया. तर इथं नांदेडचा जनरलचा ओपन कॅटेगरीचा 613ला विद्यार्थ्याला सीट्स अलाउड झाली होती. OBC पाहू शकता 601ला गेली होती. EWSला 608. आणि SC कॅटेगरीला 520. आणि ST कॅटेगरीला 388लाच विद्यार्थ्यांना सीट्स अलाउड झाली होती. आणि नेक्स्ट कॅटेगरी तुम्ही आणखीन पाहू शकता नांदेड गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचं VJची कॅटेगरीला 566. NTBला पाहू शकता 545. NTCला पाहू शकता 593. आणि NTDला पाहू शकता तुम्ही 604. तर हे झालं पूर्ण अगदी कॅटेगरी वाईज गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज इन नांदेडचं सांगितलं आहे. आणि नेक्स्ट कॉलेज मी तुम्हाला इथे गव्हर्नमेंट कॉलेज इन लातूरबद्दल पण पूर्ण अगदी तुम्ही झूम करून पाहू शकता. अगदी प्रत्येक कॅटेगरी वाईज मी काढलेलं आहे. तर इथे फर्स्ट कॅटेगरी ओपनची आपण पाहूया.
तर ओपनच्या कॅटेगरीला 608ला विद्यार्थ्याला सीट्स अलाउड झाली होती. ओबीसी पाहू शकता तुम्ही 596, EWSला पाहू शकता 605 आणि SC कॅटेगरीला 513ला विद्यार्थ्याला सीट्स अलाउड झाली होती 2023मध्ये. आणि STचं पाहू शकता तुम्ही 380. हे झालं लातूर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज. आणि नेक्स्ट तुम्ही पाहू शकता विजयला 550ला विद्यार्थ्याला सीट्स अलाउड झाली होती. NTBचा पाहू शकता 541, NTCला पाहू शकता 586 आणि NTDला पाहू शकता तुम्ही 600 मार्क. तर हे झालं पूर्ण अगदी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज इन लातूर. ह्याच्याबद्दल पूर्ण अगदी मी तुम्हाला हे चारही बारामती, मिरज, नांदेड आणि लातूर हे चारही गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज पहिल्या 15मध्ये असणारे हे महाराष्ट्रामधले जे आपले आहेत 85% कोठ्यामधून विद्यार्थी जे बसतात, ज्यांच्याकडे डोमॅस्टिक सर्टिफिकेट्स अवेलेबल आहे आणि जे प्रत्येक आपल्या कॅटेगरी वाईज ज्या विद्यार्थ्यांकडे SC STचे कॅटेगरी सर्टिफिकेट अवेलेबल आहे, EWSवाल्याला, ह्या प्रत्येक विद्यार्थ्यांना प्रत्येक कॅटेगरी वाईज आपले जे महाराष्ट्राचे तमाम विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ही खूप चांगली गोष्ट आहे की प्रत्येक कॉलेज वाईज मी तुम्हाला सिरीज घेऊन आलेली आहे की कितीचा कट ऑफ गेला होता 2023मध्ये आणि 24चा तुम्ही 2000 पाहू शकता. तर प्रत्येक मार्कामध्ये तुम्ही 5 मार्क ॲड करून चला आणि म्हणजे तुमचा हा स्कोर सेफ राहणार आहे आणि तुम्हाला गव्हर्नमेंट कुठलीही सीट्स मिळेल आपापल्या कॅटेगरीनुसार. तर एवढंच या निमित्तानं अगदी मी पूर्ण अगदी तुम्हाला झूम करून प्रत्येक कॅटेगरी वाईज सांगितलं आहे. आणि पुढे तुम्ही पाहू शकता इथे मी अगदी टेक पेड काउन्सिलिंग पण सध्या आमचं चालू झालेलं आहे. ते डॉक्टर सरोज कोकणे ह्या नावाने आहे आणि हा माझा कॉन्टॅक्ट नंबर हे दोन्ही दिलेले आहेत. ज्या काही विद्यार्थ्यांना आमचं काउन्सिलिंग घ्यायचं आहे त्यांनी नक्कीच मला कॉल मेसेज करू शकता किंवा व्हॉट्सअपवरती तुम्ही पेड काउन्सिलिंग असा मेसेज टाकून तुम्ही आमच्या काउन्सिलिंगमध्ये जॉईन होऊ शकता. तुमचे सगळे स्वप्न पूर्ण होतील आणि सगळे डाऊट्स कंप्लीट होतील. आम्ही आमच्या माध्यमातून पूर्ण अगदी काउन्सिलिंग आम्ही तुम्हाला अगदी ॲडमिशन होईपर्यंत तुमचे अलॉटमेंट लेटर मिळेपर्यंत पूर्ण आम्ही मार्गदर्शन आणि काउन्सिलिंग करू. ओके. आणि नेक्स्ट मी आणखीन बऱ्याच विद्यार्थ्यांना मागच्या वेळेस पण मी सांगितलं होतं की प्रत्येक विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी काही कारणास्तव निगेटिव्ह मार्किंग झालेली आहे. अशा बऱ्याच मुलांचे मला मेसेज आणि कॉल आहेत की मॅडम आम्ही जस्ट एलिजिबल होण्याचे आमचे चान्सेस आहेत. काही विद्यार्थी म्हणतात की आम्हाला 150, काही विद्यार्थी म्हणतात 200 असे मार्क पडतील, पण आम्हाला MBBSलाच मॅडम ॲडमिशन्स घ्यायचं आहे. तर कसं होईल? तर घाबरू नका विद्यार्थी मित्रांनो. मी चेन्नईमध्ये आणि पॉंडिचेरीमध्ये अगदी डीम्ड कॉलेजमध्ये म्हणजे डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये त्यांची स्वतःची युनिव्हर्सिटी असते. अगदी चेन्नई आणि पॉंडिचेरीमध्ये कमी बजेट आणि कमी मार्कामध्ये मी ॲडमिशन्स करून देते. गेली 5 वर्ष झाली. तमाम आपले महाराष्ट्रीयन विद्यार्थी सांगली, सातारा, कोल्हापूर, नांदेड, परभणी, हिंगोली, इकडे नगर, नागपूर ह्या साईडचे भरपूर विद्यार्थी आपले चेन्नई आणि पॉंडिचेरीच्या प्रत्येक कॉलेजेसमध्ये आहे. ज्या काही विद्यार्थ्यांना ॲडमिशन हवं आहे, MBBS करायची इच्छा आहे, त्यांनी नक्कीच मला कॉल आणि मेसेज करून तुम्ही विचारू शकता आणि तुमचं MBBS करण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता आणि तुमचं फ्युचर डॉक्टर होण्याचं पूर्ण अगदी तुम्ही ड्रीम पाहू शकता. तर ओके मित्रांनो, एवढंच मी या निमित्ताने आज घेऊन आले होते. ज्या काही विद्यार्थ्यांना अधिक माहिती हवी आहे तरी नक्कीच मला कॉल मेसेज करून कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमचं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता. एवढ्याच निमित्तानं ज्या काही मुलांना हा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी नक्कीच लाईक आणि शेअर करा. आपल्या प्रत्येक फ्रेंड्सला जे 2024मध्ये एक्झाम दिलेली आहे, ज्या काही विद्यार्थ्यांना ही माझी लिंक त्यांच्याकडे नाही त्यांना तुम्ही नक्कीच लिंक द्या, म्हणजे त्यांनाही त्यांचं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण होईल. तुमच्या फ्रेंड्समध्ये किंवा नातेवाईकांमध्ये पण तुम्ही सांगू शकता आणि अधिक तुम्ही तुमच्या ग्रुपमध्ये पण तुम्ही हा व्हिडिओ सेंड करू शकता. तेवढंच या निमित्तानं ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी MBBS, BMS, BHMS, BUMS, फिजिओथेरपी, वेटरनरी अशा प्रत्येक फील्डमध्ये जर घ्यायचं असेल तुम्हाला ॲडमिशन तर तुम्ही नक्कीच मला कॉल मेसेज करून जॉईन होऊ शकता. मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच आहे आणि व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे. ज्या काही विद्यार्थ्यांना या काउन्सिलिंगमध्ये भाग घ्यायचा आहे त्यांनी नक्कीच या लिंकला क्लिक करून तुम्ही जॉईन होऊ शकता आणि अधिक नवीन अशी माझी व्हिडिओ पाहू शकता. ओके मित्रांनो, ज्या काही मुलांना आवडला असेल हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा की जेणेकरून भविष्यामध्ये तुम्हाला सगळे माझे व्हिडिओ पाहता येतील. ओके मित्रांनो, थँक्यू सो मच. जय हिंद, जय भारत.